नमस्कार मंडळी, नमस्कार. मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे संतूर प्रेझेंट्स माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सगळ्यांचा. प्रिया हो, आज तुमची खूप आठवण येते मला. अहो, मी आता कसं सावरू स्वतःला. तुमच्या नंतर भाऊही असा आधार माझा निघून गेलाय. मंडळी, आज महाशिवरात्र म्हणजे भगवान शंकर हे ध्यान, रौद्र आणि तांडवाचे रूप. जेव्हा समुद्र मंथनातून हलाहल विष निघाले त्यावेळी त्यांनी ते पिऊन जगताचे प्राण वाचवले आणि पार्वती मातेने हलाहल त्यांच्या कंठात रोखून ठेवले, म्हणून त्यांचे नाव नीलकंठ झाले. खंडोबा, ज्योतिबा ही देखील त्यांचीच रूप. अशा या देवादिदेव महादेवांचं पूजन करण्याचा आजचा दिवस. बोला तर मग, नमः पार्वती पतये, हर हर महादेव, हर हर महादेव. चला तर मग सुरू करूया तुमचा हा लाडका कार्यक्रम संतूर प्रेझेंट्स माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सगळ्यांचा. तेव्हा आपण या पहिल्या खेळाला सुरुवात करणार आहोत. या पहिल्या खेळासाठी आपल्याला 10 ताईंची आवश्यकता असते आणि त्या 10 ताईंमधून हुकमाची राणी होत असते, जी विराजमान होते या मानाच्या खुर्चीवरती. तेव्हा पटापट आपल्या पहिल्या खेळासाठी सगळ्या ताईंनी इथे यायचं. या बरोबर या. तर आपल्या पहिल्या खेळाचं नाव आहे फू फू फुगा आणि माझ्याकडे बघा. हा, ताई खेळाचं नाव सांग बरं. फू फुगा माझ्याकडेच बघा. हा, ठीक आहे बाई, तुझ्याचकडे बघतो आम्ही सगळे. हा हा हा, ताई खेळाचं नाव काय बरं? फू फुगा माझ्याकडेच बघा. बरं, प्रेमाने सांगतेस की धमकी देतेस आम्हाला? हा, खेळ असा आहे की तुमच्यापैकी आता 10 ताई आहेत बरोबर. तर 10 ताईंपैकी 5 ताई अशा एका ठिकाणी उभ्या राहतील आणि दुसऱ्या 5 ताई अशा एका ठिकाणी उभ्या राहतील समोरासमोर. ओके. आणि माझ्या हातामध्ये फुगा असणार आहे. हा, आणि मग संगीत सुरू होणार आहे. संगीत सुरू झाल्यानंतर माझ्या हातातला फुगा कुठल्याही एका ताईच्या हातामध्ये मी तो देणार आहे फुगा. तो फुगा दिल्यानंतर त्या ताईने नाचत 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 समोरच्या ज्या ताई आहेत त्या ताईंपैकी कोणाच्याही हातामध्ये फुगा द्यायचा, कोणाची. आणि जिथे संगीत थांबेल त्यावेळेला ज्या ताईच्या हातामध्ये फुगा असेल ती ताई बा. चला, सगळ्या ताई इथे उभ्या राहिलेल्या आहेत, सज्ज झालेल्या आहेत एकमेकींसमोर. चला सुरू करूया. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. आवाज यायचा नाही, नृत्य करायचंय, नृत्य करायचंय. हा, व्हेरी गुड. हा हा रेडी. हा, ये बात. द्यायची घाई करू नको इथं, थांब. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा, व्हेरी गुड. इथे तिथे लवकर. हा, व्हेरी गुड. मस्तच. इथे इथे थांब, इथं मध्ये थांब. हा, समोर संगीत थांबलेलं आहे आणि त्याच्यामुळे फुगा तुझ्या हातात राहिलेले आहे, त्यामुळे ताई तू बाद झालेली आहेस. तू समोर बसू शकते. झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के पटापट. झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के पटापट. व्हेरी गुड. मस्त. विसरून पोरी बघता थांबून निळा पिवळा लाल लाल रांगोळी काढतो वाकून. सणासुदीला रांगोळी काढ, भाऊचा बर्थडे रांगोळी काढ, नवीन वर्ष रांगोळी काढ, कलर उरला रांगोळी काढ. सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं आहे. टेन्शन घ्यायचं नाही, डान्स करत राहायचा. सासूबाई चिडणार आहेत, घाबरायचं नाही, वाईट करत राहायचे आणि सोबत म्हणायचं झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के पटापट. झटपट पटापट लक्ष्मी जी घर के. फुगा कोणाच्या हातात आहे? ती ताई बाद झालेली आहे, त्याच्यामुळे तू बसू शकतेस ताई. आता महाराष्ट्र बघणार तुम्हाला. व्हेरी गुड. क्या बात आहे. व्हेरी गुड. हा, मारली टँगो स्टेप बँगो नाचा नाचा सबको सांगो. खाल्ली चपाती भाजी वांगो नागिन डान्स छोर नंगो. वाईब घेता समोर. व्हेरी गुड. हे मस्त. शॉर्टी आपली हाय फाय टेलर स्विफ्टची. या, तुम्ही बाद झालेला आहात ताई, तुम्ही बसू शकता. झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के पटापट. झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर
सुन होके अंदर आएंगी घर के फटाफट. आणि 5 ताई बाद झालेल्या आहेत आणि 5 ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. मस्त धमाल येते आपल्या या खेळामध्ये. एक मिनिट ताई. मी आता बघतोय तू अशी ते बोलत चाललीस फोनवरती. कोणाशी म्हणजे इतके फोन कोणाचे आहेत, कोणाशी बोलतेस एवढी? काही नाही रे दादा, सारखे ऑफिस मधून फोन येत आहे. आज मी सुट्टी नाही का घेतली, मग सारखं त्यांचं काही ना काही चालूच असतं. हो काय, म्हणजे तू सुट्टी घेतलीस हो तरी सुद्धा ऑफिस मधून तुला फोन येत आहेत. हो म्हणजे ऑफिस मधली खास व्यक्ती दिसतेस तू. हम्म. पण खरंच कौतुक आहे. म्हणजे अगदी घर ऑफिस एवढं सगळं करून या दगदगीत सुद्धा तू अगदी तेजस्वी आणि तजेलदार दिसतेस. मग त्यामागचं काय रहस्य आहे? रहस्य काही नाही रे, आईने स्वतःची त्वचेची काळजी घ्यायला शिकवली आहे, हळद आणि चंदनाचा वापर करून. पण आजच्या धावपळीच्या काळात कुठं ते शक्य होतंय. मग आईनेच मला संतूर सोप दिलाय, ज्यामध्ये आहे हळद आणि चंदनाचे गुण, जे आपल्या त्वचेला तेजस्वी आणि तजेलदार ठेवतं. मी रोज संतूर सोप वापरते. त्या बात आहे ताई, खरंच खूप कौतुक आहे तुझं. एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी होऊन जाऊ देत. त्यामुळे मी सगळ्या सख्यांना विनंती करणार आहे की तुम्ही सुद्धा वापरा संतूर सोप, तरुण तेजस्वी त्वचेचं रहस्य. 5 ताईंचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही आता पुढच्या खेळामध्ये आलेल्या आहात. या पुढच्या खेळाचं नाव आहे भाग्याचं फिरतं चक्र. तुम्ही बघताय की इथे तुमच्या समोर 3 वेगवेगळ्या रंगाचे संतूर साबण आहेत. संतूर स्किन मॉइश्चरायझिंग, संतूर स्किन सॉफ्टनिंग आणि संतूर फ्रेश स्किन. ओके, आता हे जे भाग्याचं चक्र दिसते तुम्हाला, ते तुम्हीच फिरवायचंय. जी ताई इथे येईल तरी ते चक्र फिरवायचंय. फिरवल्यानंतर ज्या रंगाच्या संतूर साबणाच्या इथे येऊन ते चक्र थांबेल, त्या रंगाच्या संतूर साबणाची जाहिरात तुम्हाला इथे दाखवली जाईल. ती जाहिरात तुम्ही नीट बघायची. ती जाहिरात बघून झाल्यानंतर त्या जाहिरातीशी संबंधित एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही योग्य दिलं तर तुम्ही विजेत्या. अशा 2 ताई विजेत्या होणार आहेत, ज्या जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळाकडे. आणि 3 ताई बाद होणार आहे. चला तर मग सुरू करूया भाग्याचं फिरतं चक्र या खेळात. कुठल्या रंगाचे इथे येऊन थांबते बघूया चक्र. आणि केशरी रंगाच्या संतूर साबणाच्या इथे येऊन चक्र थांबलेलं आहे. त्याच्यामुळे केशरी रंगाच्या संतूर साबणाची आता जाहिरात आपण आधी बघूया. हाय, इथे शिफ्ट होते? हो. कोणतं कॉलेज? SPPU. अरे मी पण. मग कधी ड्रॉप हवा असेल तर मम्मी आणि तुझी प्रोफेसर सुद्धा. प्रोफेसर. हळद आणि चंदनाचे गुण समावे संतूर, त्वचा आणखीन उजळे. आमच्या संतूर मम्मीकडे तर स्वतःची गाडी आहे. तू मला ऑफिसला सोड. केशरी रंगाच्या संतूर साबणामध्ये कुठले कुठले घटक असतात? लिंबू. उत्तर चुकलेलं आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. उत्तर चुकलेलं आहे. तू बाद झालेली आहेस. तू बसू शकते. आणि मी आता रश्मीताईंना विनंती करतो की ताई इथे यायचंय आणि चक्र फिरवायचंय. हिरव्या रंगाच्या संतूर साबणाच्या इथे येऊन चक्र थांबलेलं आहे. हिरव्या रंगाच्या संतूर साबणाची जाहिरात पाहूया. एनर्जी डाऊन? तर निवड करा फक्त संतूर लाईन सोपची. ताजे लेमन्स, हायड्रेटिंग ॲलो आणि कूलिंग मेंथॉलने तयार केलेले त्वचा आणि तुम्हाला रिचार्ज करते. त्वचा आणि तुम्हाला रिचार्ज करते. नवीन संतूर लाईम सोप. आणि आता 4 संतूर लाईम सोबत 1 साबण फ्री. तर ताई तुला असा प्रश्न आहे की हिरव्या रंगाच्या संतूर साबणामध्ये कुठले घटक असतात? लिंबू, हा मेंथॉल, हा ॲलोव्हेरा. उत्तर
बरोबर आहे, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. त्यामुळे ताई तू विजेची झालेली आहेस, तू पुढच्या खेळात गेली आहेस, पण तू इथे उभी राहू शकतेस. ओके, आणि आता आपण रंजना ताईला आमंत्रित करूया. ताई ये बरं, रंजना ताई इथे उभी राहू शकतेस. आणि पांढऱ्या रंगाच्या संतूर साबणाच्या इथे येऊन भाग्याचं चक्र थांबलेलं आहे. तेव्हा आपण पांढऱ्या रंगाच्या संतूर साबणाची आपण जाहिरात आपण बघूया. हर संतूर आमंड से पाए कोमल त्वचा. बरं रंजनाताई, तुला असा प्रश्न आहे की सफेद रंगाच्या संतूर साबणामध्ये कुठले घटक असतात? हळद. हळद. आणि हे उत्तर चुकलेलं आहे. हा बदामाचं दूध आणि चंदन हे घटक असतात. त्याच्यामुळे ताई तू बाद झालेली आहेस, तू समोर बसू शकतेस. अश्विनी ताई, तू संतूर भाग्याचं चक्र फिरवू शकतेस. पांढऱ्या रंगाच्या संतूर साबणाकडे येऊन चक्र थांबलेलं आहे. त्यामुळे पांढऱ्या रंगाच्या संतूर साबणाची आपण जाहिरात बघूया. हर संतूर आमंड से पाए कोमल त्वचा. आणि प्रश्न असा आहे की सफेद रंगाचा जो संतूर साबण आहे तो साबण वापरल्याने काय होतं? माहिती नाहीये. नाही माहिती. जाहिरात एवढी बघितलीस तू, विचार कर, आठव जरा काय होऊ शकतं. नाही माहिती. स्किन सॉफ्टनिंगसाठी जो साबण वापरला जातो तो वापरल्याने स्किन आपली सॉफ्ट होते चेहऱ्याची. ओके, त्याच्यामुळे ताई तुझं उत्तर चुकलेलं आहे, म्हणजे तुला आलेलंच नाही. त्याच्यामुळे तू बाद झालीस, तू बसू शकतेस. ओके, आणि पूजा ताईला विनंती करतो की ताई तू इथे यायचे आणि भाग्याचं चक्र फिरवायचे. आणि केशरी रंगाच्या संतूर साबणाच्या इथे येऊन चक्र थांबलेलं आहे. येस, त्याच्यामुळे केशरी रंगाच्या संतूर साबणाची जाहिरात दाखवा प्लीज. हाय, इथे शिफ्ट होतेस? हो. कोणतं कॉलेज? SPPU. अरे मी पण. मग कधी ड्रॉप हवा असेल तर मम्मी आणि तुझी प्रोफेसर सुद्धा. प्रोफेसर. हळद आणि चंदनाचे गुण समावे संतूर त्वचा आणखीन उजळे. आमच्या संतूर मम्मीकडे तर स्वतःची गाडी आहे. तू मला ऑफिसला सोड. ताई तुला प्रश्न असा आहे की केशरी रंगाच्या संतूर साबणामध्ये कुठले घटक असतात? हळद आणि चंदन. हळद आणि चंदन. हळद आणि चंदन बरोबर उत्तर आहे. त्याच्यामुळे जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. त्याच्यामुळे पूजाताई आणि रेश्माताई दोघीही ह्या खेळाच्या विजेते आहेत. त्यामुळे त्या दोन्ही ताई गेल्या आहेत आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत, जोरदार टाळ्या. मंडळी, आपल्या शेवटच्या खेळाकडे जाण्या अगोदर आपण सुरू करूया आपला अत्यंत सुंदर भाग ज्याचं नाव आहे पत्र मनातलं. मी संसार माझा रेखिते मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी. तुम्ही तुमच्या लाडक्या अनु आणि अविनाशवर खूप प्रेम करताना आता हेच प्रेम पत्रातून आमच्यापर्यंत पोहोचवा. तुमच्या भावना लिहा आणि त्या सर मराठीच्या इंस्टाग्राम पेजला DM करा. तुम्ही पाठवलेली पत्र सर मराठीच्या पेजवर अपलोड केली जातील आणि काही निवडक पत्र मी संसार माझा रेखिते मालिकेचे कलाकार तुमच्यासाठी वाचून दाखवतील. पत्र पाठवण्याची शेवटची तारीख आहे 18 फेब्रुवारी. यातील काही निवडक पत्र 19 फेब्रुवारीला संध्याकाळी 6 वाजता वाचले जातील. त्यात एक पत्र तुमचंही असू शकतं. त्यामुळे लवकरात लवकर पत्र पाठवा. तुमच्या भावना आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आपल्या आजच्या या 16 सख्यांच्या या कार्यक्रमात 10 ताई सहभागी झाल्या होत्या. त्या 10 ताईंपैकी 2 पत्र आपण इथे निवडलेली आहेत. त्या पत्राचं आपण वाचन करणार आहोत. ताई तुझं नाव सांग बरं आधी. रेश्मा कैलास कटके. रेश्मा ताई, कोणासाठी पत्र लिहिले? पहिलं तर मी माझ्या नवऱ्यासाठी लिहिले आणि नंतर मी माझ्या भावासाठी लिहिलेले. आज तेही दोन्ही आयुष्यात नाही आहेत माझ्या. पत्र वाचू शकतो आपण? प्रिय हो, आज तुमची खूप आठवण येते मला. साथ सोडल्यापासून आज माझं मन खूप अस्वस्थ आहे. कारण आज माझा भाऊही मला सोडून गेलाय. त्याच्या आज तुमची बोलायची खूप इच्छा आहे म्हणून
तुमच्याशिवाय घर रिकामं आहे. अजूनही वाट पाहते, ती कमतरता पूर्ण करते. अवघ्या 2 महिन्याचं बाळ मी आज 11 वर्षाचं केलंय. रोज रात्री रडते, पण दिवसा नव्याने सुरुवात करते आणि आपल्या 2 पोरांना मी पालन पोषणही करते. हे सर्व सांगताना मला फार रडता येतं, पण सवय झाली आता. तुमच्या दुःखातून स्वतःला सावरलं होतं तेव्हापर्यंत देवाने माझ्या पुढे अनेक दुःख पुन्हा उभा केलेला आहे. माझा एकुलता एक भाऊ आज मला सोडून गेलं. खूप एकटी पडली मी. अहो, मी आता कसं सावरू स्वतःला. तुमच्यानंतर भाऊही असा आधार माझा निघून गेलाय. अजून तुला काही व्यक्त व्हायचं असेल तर खरंच व्यक्त हो, कारण आपलं आज तुम्ही मला ती संधी दिली, त्याचं सोनं झालं. मी एकटीच बोलते, एकटीच रडते कधीतरी स्वतःला. ताई म्हणजे असं काय झालं होतं भाऊजींना? काहीच नाही, कामावरून गेले, कामावरून खाल्ले, आम्ही जेवलो. अचानक बोलले डोकं दुखते माझं, फक्त बोलले, एवढंच बोलले आणि अचानक कोमात गेले. ते आलेच नाहीत घरी वापस. ताई पण मी एक सांगू का, मला मान्य आहे की हे दुःख काय आहे. तू अजिबात काळजी करू नकोस. आज भाऊजी जिथे कुठे असतील किंवा दादा कुठे असेल, ते आज नक्कीच खुश असतील की आज तुझ्याकडे बघून ज्या पद्धतीने तू स्वतःला उभं केलंस. आपण ह्या ताईंशी बोलूया. प्रिया प्रवीण, मला तुझ्या सोबत बोलायचं आहे, तरीही तू वेळ देत नाही बोलायला. पण मनाला आज बोलावे असं वाटते. आज बोलेल, उद्या बोलेल, पण मला तू एक बोलायचीच आहे की तू तुझ्या आवडत्या मुलीसोबत लग्न केले आहे. हे मला आवडले नाही, तुझ्या वडिलांनाही आवडलेले नाही. मी 9 महिने पोटात ठेवून तुला जन्म देऊन 24 वर्ष सांभाळले आहे आणि तुला M.Com पर्यंत शिकवले आहे. मी टेलर काम करून तुझ्या शिक्षणासाठी पैसे पुरवले आहे. तरीही तुला माझी आठवण येत नाही का? तू आमच्या एकुलता एक मुलगा आहेस. जर तू सोडून गेलास तर आमची काळजी कोण घेईल? प्रवीण, रोज तुझी आठवण येते, तुला नाही येत का? बाळा, सकाळी उठून मी जेवताना, चहा पिताना तुझीच आठवण येते. तुला काही वाटत नाही का? मी 3 वर्षापासून तुझं उत्तर ऐकायचं आहे की तू मला शेवटच्या टायमाला पाणी जर पाजायला यायचं असेल तर तू माझी इच्छा पूर्ण करशील आणि मग मला भेटशील. एवढेच माझे बोलायचे आहे. मला तुझं दुःख कळतंय आणि तू जे म्हणतेस ते अगदी बरोबर आहे, खरंच बरोबर आहे. पण मी त्यानिमित्ताने तुझ्या वतीने मी प्रवीणला सुद्धा मी सांगू इच्छितो की मित्रा, की कसं आहे ना, की आई जे म्हणते ते बरोबर आहे. तू तुझ्या आयुष्याचा निर्णय घेतलास, काही प्रॉब्लेम नाही. कारण प्रत्येकाला आपल्या आयुष्याचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. पण तो निर्णय घेऊन तो आईबाबांकडे दुर्लक्ष करतोय तर ते कुठेतरी योग्य नाही असं मला वाटतं. कारण आता त्यांच्या या वयामध्ये तुझी जास्त गरज आहे, कारण तूच त्यांचा आधार आहेस. कारण तुझ्याशिवाय त्यांच्या आयुष्यात खरंच कोणी नाही आहे मित्रा. त्यामुळे हा भाग जेव्हा तू बघशील तेव्हा तू नक्कीच ताईंना एक फोन कर, त्यांना भेटायला ये आणि सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करून टाका. म्हणजे मला खरंच असं वाटतं की पत्र हे अत्यंत उत्तम असं माध्यम आहे की आपल्या भावना आपल्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी. आणि मी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा सांगतो की ही परंपरा जी आम्ही सुरू केलेली आहे त्यामागचं कारण हेच आहे की तुमच्या भावना त्या व्यक्तीपर्यंत पोहोचाव्या. त्यामुळे तुम्ही सुद्धा एक पत्र नक्कीच तुमच्या आवडत्या व्यक्तीला नक्की लिहून बघा. तेव्हा आता आपण जाणार आहोत आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि पुन्हा एकदा रेश्माताई आणि पूजाताई, तुमचं दोघींचंही अभिनंदन, कारण तुम्ही या शेवटच्या खेळामध्ये आलेल्या आहात. आणि या खेळातून जी ताई विजेती होणार आहे ती असणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. तर मग सुरू करूया या खेळाला.
बरं, या खेळाचं नाव आहे फुंकर प्रेमाची. हा खेळाचं नाव काय ताई? फुंकर प्रेमाची. असं वाटते शिट्टी कुकरची, असं वाटते ते. तर मग हा खेळ असा आहे, हे दोन्ही ताईंच्या समोर डिश आहे. त्या डिश मध्ये पीठ आहे आणि पिठाच्या आतमध्ये एक नाणे. हा नाणे. ओके, मी 1 2 3 म्हटल्यानंतर दोन्ही हात मागे ठेवायचे आणि फुंकर मारायची. नाणं दिसेपर्यंत फुंकर मारायची. एकदा का नाणं दिसलं की ते नाणं असं तोंडात धरायचंय आणि हात वरती करायचं, म्हणजे आम्हाला कळेल पहिली ताई कुठली आणि दुसरी ताई कुठली. त्यात तुम्ही ओके या 1 2 3. शाबाश, मस्त रेश्माताई, व्हेरी गुड. हा, आणि पीठ पुसायचं नाहीये चेहऱ्यावरचा, मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत. हा, व्हेरी गुड व्हेरी गुड, मस्त. हा हा, नाही नाही नाही, हा हात वरती करायचे, हात वरती, हात वरती. ओके, हा बघू. हा हा, शाबाश शाबाश शाबाश. समोर बघा. आता नाणं हातात घ्या, नाणं हातात घ्या. रेश्माताई बघा, घाई घाई जी काय पावडर लावून आलेली आहे इथे. हा ओके ओके. आणि ही ताई ताई बघू जरा ते ताई, इथे बघू. अरे बापरे, समोर भावाजी बघणार आहेत. हा हा, तर आता वेळ झालेली आहे निर्णयाची. निर्णय असा आहे की जी विजेती ताई आहे ती ताई आहे पूजा ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि उपविजेती ठरलेली आहे रेश्मा ताई. खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. आणि अर्थातच उपविजेती ठरलेली आहे रेश्मा ताई. ताई तुझं खूप खूप अभिनंदन. कसं वाटतंय? छान वाटतंय. छान वाटतंय, हरकत नाही, व्हेरी गुड. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे पूजा ताई. खूप खूप अभिनंदन. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, संतूर यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर. सोहळा सख्यांचा. कसं वाटते पूजा ताई? छान वाटते खूप. हुकुमाची राणी झाली आहेस तू. छान वाटते, मस्त वाटते खूप. सगळ्यात आधी कोणाला फोन करून सांगणार आहेस? मम्मीला. मम्मीला? हो, काय सांगशील? मी हुकुमाची राणी झाली म्हणून. बरं, तू हुकुमाची राणी झालीस बरोबर, तर असा कुठला हुकूम तुला असं सोडावा असं वाटतोय की तो हुकूम सगळ्यांनी पाळला पाहिजे? खेळ असं कंटिन्यू व्हायला पाहिजे की महिलांना टाइम भेटायला पाहिजे तसं स्वतःसाठी. अच्छा, तो काढला पाहिजे. हो, नक्कीच तुझा हुकूम सगळ्या मान्य करणार आहेत. सगळ्या आपल्या ज्या सगळ्या सख्या आहेत त्या सगळ्या मान्य करणार आहेत ताई. पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. एक सेल्फी मात्र तुझ्या बरोबर काढणार आहे. सोहळा सख्यांचा. मंडळी, भगवान महादेवांचा मोठा उत्सव म्हणजे महाशिवरात्री. आज पूर्ण दिवस जर ताईने उपवास केला असेल ना, तर छान तिला रात्री मसाला दूध करून द्या, एखादं फळ चिरून द्या, जेणेकरून तुम्ही देखील भगवान महादेवांप्रमाणे उत्तम पती होण्याचा प्रयत्न करू शकता. भेटूया पुढच्या भागात. बघायला विसरू नका संतूर प्रेझेंट्स माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. हर हर महादेव.